नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, काल आपण पाहिला होता की स्टँड कॉलरचे आपण पेपर कटिंग पाहिलेली होती। आज पाहायचं आहे आपल्याला तोच पेपर पॅटर्न वापरून ब्लाउज पीस कटिंग करायचा आहे। म्हणजे पार्ट 1 मध्ये तुम्ही पेपर कटिंग पाहिलं, पार्ट 2 मध्ये आपल्याला ब्लाउज पीस कशा पद्धतीने कट करायचं आहे ते पाहायचं आहे। पार्ट 3 मध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग जी आहे ती पाहायला मिळणार आहे। तर पाहू शकतात हा अस्तरचा ब्लाउज घेतलेला आहे। पाहू शकतात हा जो आहे तो अस्तरचा ब्लाउज आहे, नेव्ही ब्लूचा। हा वरचा ब्लाउज पीस आहे, हे जे आहे ते अस्तर आहे। अगोदर आपण अस्तर कट करणार आहे, त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे जो आपण काल बोट नेकच येत आहे डबल स्टँड कॉलरचं जे आपण घेतलेलं आहे पार्ट, हे पा पेपर कटिंग स्टँड कॉलरचा जे कट केलेला आहे तोच घेतलेला आहे। आणि आता आपल्याला ब्लाउज पीस कट करायचा आहे। पण त्या अगोदर आपल्याला स्टँड कॉलरची जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे या पेपरवर। त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीसवर ठेवून कट करायचे आहे। तर अगोदर आपण पट्टी जी आहे ती कट करणार आहे, त्याच्यानंतर आपण पूर्ण पार्ट जे आहे ती ब्लाउज पीसवर ठेवून व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहे। तर त्यासाठी अगोदर तुम्ही नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला माझे दररोज व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। सबस्क्राइब केले की तुम्हाला दररोज नोटिफिकेशन येत असतं, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला हुडकायची गरज लागणार आहे। त्यासाठी सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओ चालू करायच्या अगोदर लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं असेल तर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला कुणाला शेअर करायचे असेल तर तिथे तुम्ही शेअरिंगचंही तिथे ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्ही शेअर करायचं आहे। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्यानंतर तुम्हाला जर माझे रेडीमेड ब्लाउज कटिंग जर ऑर्डर करायचे असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे फक्त तुम्ही व्हॉट्सअप माहितीवर घ्यायची आहे आणि पेपर पॅटर्न विषयी सर्व काही माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल। चला आता मेन म्हणजे आपल्याला स्टँड कॉलरची पट्टी जी आहे ती किती इंचाची काढायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे। जसं की आपल्याला शोल्डर आपलं पूर्ण किती होतं, शोल्डर आपलं 15 होतं। मग तुम्ही या साइडने व्यवस्थित अशी जर क्रॉस पट्टी जर काढून घेतली, म्हणजे स्टँड कॉलरची जी पट्टी आहे शोल्डर आपलं जितकं आहे तितकेही तुम्ही काढून घ्यायचं आहे। म्हणजे आपलं शोल्डर 15 होतं तर आपण इथे 15 ची लांबी घेणार आहे। किती घेणार आहे? 15 ची लांबी घेणार आहे। त्यानंतर उभा घेणार आहेत आपण 3 इंच, म्हणजे रुंदी ही म्हणतात त्याला। आणि इथूनही असा आपण हा चौकोनी तयार करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा चौकोनी तयार केलेला आहे। आता हा आपण कट करून घेऊत अगोदर। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हा कट केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 3 इंच आहे 3 चा मध्य करायचा आहे आपल्याला 1.5 इंच। या साइडनेही आपल्याला 3 चा मध्य करायचा आहे 1.5 इंच। आता हे पूर्ण आपण किती घेतलेलं आहे 15। 15 चं निम्म किती होणार आहे, तर 15 चं निम्म होणार आहे 7.5। तर 7.5 वर मार्किंग करायचं आहे आणि या साइडनेही 7.5 वर मार्किंग करायचं आहे। आणि इथे हा आपल्याला सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे। या पद्धतीने आखून घेतल्याच्या नंतर आता हे इथलं आपलं किती झालेलं आहे, मध्य काढायचा आहे याचाही 1.5 इंच। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण मध्य काढलेला आहे। आता काय करायचं आहे, हा जो कोपरा आहे आपला, हा कोपरा आहे आपला 1.5 इंचाचा। किती इंचाचा आहे, 1.5 इंचाचा। आणि हा आहे आपला 1.5 इंचाचा। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा जो मध्याचा पॉइंट आहे हा पॉइंट इथे मिळवायचा आहे, हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आणि हा जो आहे तो इथे मिळवायचा आहे आणि इथून इथे मिळवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे गोल आकार जो आहे तो क्रॉस पट्टीचा, म्हणजे गळ्याची जी स्टँड पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। आता आपण ही वरच्या साइडने काढून घेणार आहे।
एकदम आपल्या कुठं आलेला आहे पाहू शकतात. हा पॉइंट आपला व्यवस्थित असा आला पाहिजे. तर ही आपली पूर्ण पट्टी किती इंचाची निघालेली आहे, तर 1.5 इंचाची ही पट्टी आपली पूर्ण निघालेली आहे. तुम्हाला असं व्यवस्थित असा आकार येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा पॉइंट जो आहे तो 1.5 इंचाचा, तसंच आपण इथून 1 इंचाची पट्टी घ्यायची, 1 इंच अंतर सोडायचं, इथे मार्किंग करायचं, नंतर 1 इंच अंतर सोडायचं, इथे मार्किंग करायचं, नंतर 1 इंच अंतर सोडायचं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 1.5 इंचाचा जर गोल मारून घेतला तर व्यवस्थित अशी पट्टी निघणार आहे. आता हे आपण कट करून घेणार आहेत. आपण कोणता भाग कट करून घेतलेला आहे, जो मध्याचा सेंटर आहे तो आपल्याला कट करायचा आहे. ओके. आता हे जे साईडचे आहेत हेही कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही स्टँड कॉलरची पट्टी जी आहे ती या पद्धतीने अशी निघत असते, पाहू शकता. तर आता आपल्याला हा भाग कुठल्या साईडने, वरच्या साईडने हा भाग आपल्याला गळ्याच्या साईडने जॉईन करायचा असतो. तर या पद्धतीने आपली स्टँड कॉलर होत असते. तर आता हे साईडला ठेवून देऊ आणि हे सर्व पार्ट ठेवून आपण ब्लाऊज पीस जे आहे ती कट करून घेणार आहे. कुठलाही तुमचा अस्तरचा असेल किंवा तुमचा साधा ब्लाऊज पीस असेल, तुम्हाला जे काही शिवायचं आहे तो तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे पाठीचा पार्ट ठेवणार आहे मी. त्यानंतर हा भाग ठेवणार आहे. त्यानंतर आपल्याला हा ठेवायचा आहे. तर हे पूर्ण पार्ट जे आहेत ते आपण ठेवून घेतलेले आहेत. तर आता हे पूर्ण मी आखून घेणार आहे अगोदर. त्याच्यानंतर तर पाहू शकतात हे पार्ट मी व्यवस्थित असे आखून घेतलेले आहेत. आता हे मी कट करून घेणार आहे आणि आपल्याला ही जी पट्टी आहे ती या साईडला काढून घ्यायची आहे. पाहू शकतात इथे आपल्याला ही पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे. आता हे पार्ट जे आहे ते कट करून घेऊ.
तर या पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे. आता आपल्याला मेन ब्लाउज पीस जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर हे पार्ट मी ठेवून घेतलेले आहेत. आता हे पूर्ण कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपलं झालेलं आहे. आता इथे मी ही जी राहिलेला कपडा जो आहे तो मी आता याला क्रॉस पट्टी, हा जो स्टँड कॉलरची जी पट्टी आहे त्याला आपण हे डबल कट करून घेणार आहेत. कारण इथं आपल्याला कपडा जो आहे तो शिल्लक राहिलेला नाही. तर याला आपल्याला असा जॉईंट द्यायचा आहे आणि पूर्ण कट अशी पट्टी जी आहे ती काढून घेऊन व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे. स्टिचिंग करताना तुम्हाला हे दिसनच. तर या पद्धतीने आपण पेपर कटिंग वापरून कशा पद्धतीने ब्लाउज कट केलेला आहे. शक्यतो तुम्ही काय करायचं आहे, हा ब्लाउज तुम्ही पाहिला असेल की किती ऍडजस्टमेंट केलेला आहे. तर 1 मीटर ब्लाउज पीस असेल तरच तुम्ही स्टँड कॉलरचं ब्लाउज जे आहे ती कट करायचं आहे. आणि असे जे छोटे रेडीमेड ब्लाउज पीस असतील तर तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येणार नाही. त्यासाठी तुम्ही 1 मीटर अस्तर मध्येच ब्लाउज पीस कट करायचा आहे. स्टँड कॉलरचा जर करायचा असेल तर, तुमचा साधा रेग्युलरचा ब्लाउज असेल तर तो 80 सेंटीमीटर मध्ये किंवा ह्या छोटा ब्लाउज पीस जो आहे तो त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतो. पण शक्यतो तुम्ही 80 सेंटीमीटर किंवा 1 मीटरचीच ब्लाउज पीस वापरायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. आता याला मी रेग्युलर सारखं आपण जसं की ब्लाउजला बाही अस्तर जी ज्या पद्धतीने जॉईंट करून घेत असतात ती अस्तर मी जॉईंट करून घेणार आहे. आणि लगेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिलाई पाहणार आहेत डायरेक्ट. कारण अस्तर नेहमी कंपल्सरी प्रत्येकीला अस्तर जॉईंट करायला येतं. त्यासाठी उद्या याला मी अस्तर अगोदर जॉईंट करून घेणार आहे आणि पूर्ण तुम्हाला स्टिचिंग जी आहे ती दाखवणार आहे. स्टँड कॉलर कशा पद्धतीने बसवायचे आहे तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात. आजचा भाग जो आहे तो पार्ट 2 मध्ये येणार आहे आणि उद्याचा जो आहे तो पार्ट 3 मध्ये येणार आहे. असेच आपले स्टँड कॉलरचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. नक्की पहा, तुम्हालाही आवडतील. चला तर मैत्रिणींनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.